नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाचं नवं आरेखन NDTV मराठीच्या हाती लागलंय। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या वतीनं हे आरेखन आता निश्चित करण्यात आलेलं आहे। या नव्या आरेखनात सातारा जिल्ह्याचा समावेश करण्यात आलाय। साताऱ्यातील गोंदवले आणि शिखर शिंगणापूर या गावांमधून आता सुमारे 40 किलोमीटर लांबीचा मार्ग जाणार आहे। नांदेड, हिंगोली, परभणी, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर इथे सुद्धा काही बदल करण्यात आलेले आहेत। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच MSRDCनं नवं आरेखन जे आहे ते प्रसिद्ध केलेलं आहे आणि आता सातारा जिल्हा सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातला या ठिकाणून हे नवं आरेखन जाणार आहे। NDTV मराठीच्या माध्यमातून हे एक्सक्लुझिव्ह हे जे आरेखन आहे, अलाइनमेंट आहे शक्तीपीठ महामार्गाची ती आपण पाहू शकतो। सुरुवातीला नागपूरच्या पुढे वर्धा जिल्हा जिथे सुरू होतो तिथून पवनार जे आहे त्या पवनारपासून हा महामार्ग समृद्धी महामार्गापासूनच सुरू होणार होता आणि ते आरेखन जे आहे ते तसंच ठेवण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी ही जी पिवळी रेष दिसते आहे ही पिवळी रेष म्हणजे वर्धा जिल्ह्यातला समृद्धी महामार्ग आहे आणि जिथे लाल अक्षराने हे मार्किंग केलेलं आहे हे मार्किंग जे आहे हे शक्तीपीठ महामार्गाचं आहे। शक्तीपीठ महामार्ग आता पश्चिम महाराष्ट्रातल्या पूर्वी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामधून जाणार होता, पण आता या ठिकाणी आणखी सातारा जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विरोध मोठ्या प्रमाणात होता। सुपीक जमिनी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी विरोध केला होता। त्यामुळे नवं आरेखन जे आहे ते MSRDCच्या वतीनं आणण्यात आलेलं आहे आणि NDTV मराठीच्या माध्यमातून एक्सक्लुझिव्हली हे जे आरेखन आपण पाहतोय हे नवं आरेखन MSRDCच्या वतीनं टाकण्यात आलेलं आहे।